अकोला महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध करत सत्ता स्थापन केली आहे। 38 नगरसेवकांची संख्या असलेल्या भाजपने इतर पक्षाच्या सहकार्याने तब्बल 45 नगरसेवकांची शहर सुधार आघाडी स्थापन करून महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे। महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार शारदा खेडकर यांनी उबाटा गटाच्या उमेदवाराचा 13 मतांनी पराभव करत महापौर पदावर विजयी झेंडा फडकावला। त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमोल गोगे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 13 मतांनी पराभव करत उपमहापौर पद पटकावले। आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, एकनाथ शिंदे गट यांच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत महापौर व उपमहापौर पदाचा अधिकृत पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यानंतर नवनिर्वाचित महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी महानगरपालिकेतील आपल्या कक्षात प्रवेश करून अधिकृतपणे कामकाजाला सुरुवात केली। पदग्रहणानंतर माध्यमांशी संवाद साधताना महापौर शारदा खेडकर यांनी अकोला शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। उपमहापौर अमोल गोगे यांनीही महापौराच्या भूमिकेला पाठिंबा देत विकासांमध्ये पारदर्शकता आणि गती ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून अकोल्याचा विकास हाच मुख्य उद्देश राहील असे त्यांनी नमूद केले। आज मला महापौर झाल्यानंतर अकोला शहराचा विकास करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मला आनंद होत आहे। आणि अकोल्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार। अकोल्यात स्वच्छ पाणी, स्वच्छता, रस्ते, वॉकिंग ट्रॅक याच्याकडे प्राधान्याने लक्ष देईल आणि अकोल्याला स्मार्ट सिटी कशी बनवता येईल याच्याकडे प्राधान्याने लक्ष देईल। धन्यवाद। नमस्कार सर्व अकोला महानगरपालिकेच्या जनतेला माझा नमस्कार। आजचा दिवस हा माझ्यासाठी जीवनातला सर्वात मोठा दिवस आहे आणि हा दिवस माझ्यासाठी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष शहर सुधार आघाडी यांच्या सर्व मित्रपक्षांचे मी मनापासून धन्यवाद देतो। मायबाप जनते ज्यांनी मला आशीर्वाद दिला, आमच्या सर्व मित्रपक्षांना ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांच्या सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो। आणि ही केवळ भारतीय जनता पार्टीच आहे की एक ऑटो रिक्षा चालवणाऱ्या माणसाच्या मुलाला भारतीय जनता पार्टीने आज शहराचं उपमहापौर केलं। जीवनामध्ये आम्ही जेवढंही केलं, आज भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचा आम्ही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। आणि हे माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो ज्यांनी मलाही मतरूपी आशीर्वाद दिले आणि आमच्या सर्व मित्रपक्षांना दिले। येणाऱ्या काळामध्ये मूलभूत सुविधा जेही राहतील, साफसफाई, रोड, नाली, लाईट याच्यासाठी आम्ही 24 तास सेवाही देऊ आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेही काम करता येईल ते पूर्ण ताकदीनिशा करू आणि प्रत्येकाला